भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा वेगवान आलेख जनतेसमोर मांडला। विमानतळ, पर्यटन, रोजगार आणि शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वपूर्ण कामांचा यात समावेश होता। रत्नागिरीला जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने, सहभागाने माझ्यासह प्रशासन कार्यरत असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी यावेळी दिली। आज 15 ऑगस्ट आपल्या महान भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन हा मंगलमय आणि अभिमानाचा दिवस आज देशभर अभूतपूर्व उत्साहामध्ये साजरा होत आहे। या सुवर्णक्षणी या ऐतिहासिक ध्वजाखाली उभे राहून माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज या शुभ दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व माजी सैनिक, सर्व लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी, प्रशासनातील माझे सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि सर्व रत्नागिरीकर यांना मी सहस्त्र नमस्कार देखील करतो। ज्यांच्या असीम त्यागातून आणि ज्यांच्या बलिदानातून हा स्वातंत्र्याचा सूर्य आपण पाहत आहोत, त्यांना देखील मी मानवंदना रत्नागिरीकरांच्या तर्फे अर्पित करतो। रत्नागिरी ही नररत्नांची खाण आहे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक देखील रत्नागिरीचे। घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील रत्नागिरीचे। राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि म्हणून हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना पालकमंत्री म्हणून मला जसा अभिमान वाटतो, तसा रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिक बंधू भगिनीला हा अभिमान नक्कीच वाटत असेल। प्रशासन आपल्या दारी ही संकल्पना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराच्या माध्यमातून यावर्षी 1,17,907 लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रशासन यशस्वी झालं आणि यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता की 1,323 महिलांना शेतकरी महिला म्हणून देखील या जिल्ह्यामध्ये प्रमाणपत्र देण्यात आलं आहे। जिल्ह्याच्या विकासाची घोडदौड ही निरंतर चालू ठेवत असताना महाराष्ट्र सरकारनं 2025-26 मध्ये मंजूर झालेला 406 कोटी रुपयाचा जिल्हा नियोजनाचा निधी आज 100% शासनाकडून मिळाला आणि पालकमंत्री आणि प्रशासनाने मिळून 100% निधी वितरित करण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आणि त्याची देखील विकास कामात जिल्ह्याभरामध्ये सुरू आहे। पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री डॉक्टर सामंत यांच्या हस्ते पार पडला। यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंतल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यासह प्रमुख अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पोलीस अतिउत्कृष्ट सेवा पदक पुरस्कार पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, नितीन ढेरे, पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ गुरव, संजय साळवी, पोलीस हवालदार निशा केळकर, वैदेही कदम, महेश गुरव, आशिष शेलार, उत्कृष्ट सेवा पदक 2026 पोलीस निरीक्षक अमित यादव, फूलचंद मेंगडे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, अमोल गमरे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पालकमंत्री डॉक्टर सामंत यांच्या हस्ते करण्यात आला। त्यामध्ये प्रणय कांबळे, स्पृहा जोशी, आरोही केदारी, काव्या यादव, आरोही चव्हाण, शार्विल पाटील, शाश्वत ओकाटे, रुद्रा कदम, अद्वैत क्षीरसागर, सोहम मोहिते, प्रसाद जाधव, अमय नांदिवडेकर, आराध्य देसाई यांचा समावेश आहे। तसेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारात राजवर्धन काळे, कृपाळ कांबळे, निर्मय पवार, भूमी भिंगारडे, दक्ष निर्मळ, किरण शिंदे, अर्णव शिंदे, आयुष जाधव यांचा सत्कार करण्यात आला। मुख्य सोहळ्यास नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।